पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनानं आता विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय। या योजनेचं नाव आहे विठ्ठल रुक्मिणी विमा छत्र योजना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांसाठी ही नवी योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळेच वारकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। आता विठ्ठल रुक्मिणी विमा छत्र योजना आहे तरी काय पाहूया। आषाढी वारीत सहभागी लाखो वारकऱ्यांना शासन खर्चानं विमा संरक्षण मिळणार आहे। वारीच्या 30 दिवसांसाठी ते लागू असेल। यात एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर कुटुंबाला 5 लाख रुपये मदत मिळेल। एखाद्या दुर्घटनेत जर कायमचं अपंगत्व आलं तर 1 लाख आणि अंशतः अपंगत्व आलं तर 50,000 रुपये मदत मिळेल। याशिवाय वारी दरम्यान आजारी पडले तर औषधोपचारासाठी 35,000 रुपयांपर्यंतचा खर्च मिळणार आहे। वारी दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात, त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा होतो। अशा वारकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशानंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय। याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबवण्यात येईल।